आपण आहोत कणकवलीमध्ये. आणि 2003 मध्ये ही निवडणूक झाली आणि या 2003च्या निवडणुकीमध्ये मी पहिला नगराध्यक्ष, कणकवलीचे पहिला नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणून त्या ठिकाणी लोकांनी मला ती जबाबदारी दिली. संघर्ष म्हणजे संदेश पारकर, सच्चाई म्हणजे संदेश पारकर. केंद्र सरकार, राज्य सरकार या सत्तेचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि म्हणून काही निर्णय योग्य वेळी योग्य अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. ही युवा नेतृत्वांना घडवणारी एक प्रकारची फॅक्टरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात. त्या शहरवासियांची सगळी स्वप्न जी आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा एक प्रयत्न या सगळ्या अधिकाराच्या माध्यमातून, नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो 120 कोटी रुपयाचा एक निधी हा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. शहराचं सौंदर्यीकरण करणं, ब्युटिफिकेशन करणं, की त्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. तुमचा त्याच्यामध्ये अनुभव आहे आणि या माती आणि माणसांची तुमचं एक घट्ट नातं आहे, त्यामुळे तुम्ही तो विकास करू शकता. मग किंवा ती धाडस किंवा ती हिंमत ही त्या ठिकाणी माझ्यामध्ये आहे, ती माझ्या रक्तातच आहे आणि त्या जी एक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते याला कारणच या जिल्ह्यातली जनता आहे. आपण आहोत कणकवलीमध्ये. कणकवली नगरीचे नगराध्यक्ष संदेशभाई पारकर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. संदेशभाई पारकर हे नाव केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये त्यांचं नाव आज परिचित आहेत. संघर्ष म्हणजे संदेश पारकर, सत्व परीक्षा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे संदेश पारकर, सच्चाई म्हणजे संदेश पारकर, सहनशीलता, संयम म्हणजे संदेश पारकर, असंच एक व्यक्तिमत्व संदेश पारकर म्हणून आपण पाहिलं जातं. त्याशिवाय संदेश पारकर ही युवा नेतृत्वांना घडवणारी एक प्रकारची फॅक्टरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात. अनेक नावं या निमित्ताने घेतली जातील की जी नावं संदेश पारकर यांच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी घडलेली आहेत. संदेश पारकर जरी कणकवलीमध्ये असले तर जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रश्नाबद्दल त्यांना ते ज्ञान आहे. शिवाय त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सोडवण्याची त्यांची धमक आणि धडक आहे. त्यांचे संबंध जे आहेत ते अनेक राजकीय पक्षातील नेतृत्वाशी आहेत आणि त्याचमुळे आज ते या राजकीय क्षितिजावरती आपलं स्थान टिकून आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये, कणकवलीच्या निवडणुकीच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या आशीर्वादाने, परमपूज्य बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी नगराध्यक्षपदी त्या खुर्चीवरती बसण्याचा त्यांनी मान मिळवला. याच धर्तीवरती आता त्या गोष्टीला 6 महिने झालेत आणि त्यांची जी विकासाचा जो धडाका आहे या संदर्भात आपण त्यांची आज बातचीत घेणार आहोत. या निमित्ताने भाई मला पहिलं सांगा की जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला अटीतटीची निवडणूक होती आणि राज्यभर गाजली. त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मिळालेलं यश या संदर्भात कसं सांगाल, लोकांचे कसे आभार मानाल? खर तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही निवडणूक म्हणजे एक आव्हान होतं. करो या मरो अशा पद्धतीची ही निवडणूक होती आणि कणकवली वासियांनी भक्कम असा पाठिंबा, आशीर्वाद, तितकंच प्रेम आणि तितकाच विश्वास हा त्या निमित्तानं दिला आणि म्हणून हा एक सोनेरी इतिहास आपण त्या ठिकाणी घडवू शकलो. खरं तर या सगळ्या विजयामध्ये कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा होता. त्याचबरोबर अनेक नेत्यांनी फार मोठं त्या ठिकाणी योगदान दिलेलं होतं आणि एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पर्याय उभा केलेला होता, एक सक्षम पर्याय उभा केलेला होता आणि जे यश मिळवलं त्या यशाची चर्चा महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्यामध्ये झाली, कानाकोपऱ्यामध्ये झाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कणकवलीमध्ये विशेषतः ती झाली. आणि यालाच कारण त्या निवडणुकीमध्ये उभं राहणं, जिंकणं किंवा हरणं हे नंतरचा भाग होता, पण त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हीच आधी मोठी स्पर्धा त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे पहिल्यांदा आम्ही त्या सक्षम पर्याय त्या ठिकाणी उभा केला आणि त्या निवडणुकीमध्ये नुसतेच आपण निवडणूक लढण्यासाठी रिंगणात उतरलो नाही, तर ती निवडणूक आम्ही जिंकून दाखवली. म्हणजे हा जो सगळा 2 महिन्यामधला जो चमत्कार होता हा खरं तर सगळ्या कणकवलीतल्या मतदारांनी त्या ठिकाणी घडवला. कार्यकर्त्यांची मेहनत, नेत्यांचं मार्गदर्शन आणि याच्यामुळे हा ठिकाणी एक सक्षम पर्याय आम्ही कणकवली शहरवासीयांना देऊ शकलो आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आता जवळजवळ 6 महिन्याचा काळ त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे. पण या 6 महिन्यामध्ये सुद्धा अनेक धडाकेबाज निर्णय या शहराच्या विकासाकरता त्या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत. त्याचे काही कामं त्या ठिकाणी दिसत आहेत. भूमिपूजन सुरू झालेली आहेत. काही दिवसामध्ये कामं पूर्ण होतील आणि लोकार्पण त्या सगळ्या कामांचं होईल. खरं तर
कणकवली पॅटर्न जसा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभर चर्चेला गेला किंवा गाजला, त्याच पद्धतीने कणकवली शहराचा विकास सुद्धा तशाच पद्धतीनं वाजत गाजत राहणार आहे. या जिल्ह्यातलं एक आदर्श शहर हे त्या ठिकाणी व्हावं, हा एक प्रयत्न आहे. एक स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली अशा प्रकारचा सुद्धा त्या निमित्तानं आमचा एक मानस आहे. आणि त्याचबरोबर या शहराला एक आध्यात्मिक, धार्मिक एक परमपूज्य भालचंद्र महाराजांची ही पुण्यनगरी आहे. स्वयंभू रवळनाथाची ही भूमी आहे. त्याचबरोबर आप्पासाहेब पटवर्धन, कोकणचे गांधी ज्यांना म्हटलं जातं, मग त्यांचा ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून त्या कणकवलीला साजेसं अशा प्रकारचं काम हे शहरवासियांना अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या शहरवासियांची सगळी स्वप्न जी आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा एक प्रयत्न या सगळ्या अधिकाराच्या माध्यमातून, नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा प्रशासन असेल, नगरपंचायत प्रशासन असेल आणि त्याचबरोबर सगळे आमदार, मंत्री या सगळ्यांची मदत ही या निमित्तानं त्या ठिकाणी या सगळ्या विकासाच्या जडणघडणीमध्ये होते. आणि म्हणून त्याच्यासाठीचा पाठपुरावा आमचा सातत्यानं सुरू आहे. आणि म्हणून मूलभूत सुविधा ज्या कणकवली शहरवासियांना ज्या द्यायच्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, पण त्याचबरोबर शाश्वत विकासाची सुद्धा वाटचाल आपल्याला करायची आहे. आणि म्हणून तशा पद्धतीची पावलं ही त्या ठिकाणी टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितच ते निर्णय कृतीमध्ये येतील आणि जी अनेक स्वप्न आहेत ती सत्यात उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणखी शहर असेल पुढच्या 4.5 वर्षामध्ये, आपण आता 6 महिन्यामध्ये ते दाखवून दिलं. त्या मानाने बघता की हे शहर कसं आहे. आता तुम्ही म्हणलात की राज्यभरामध्ये तो पॅटर्न गाजेल. कशा पद्धतीने असेल शहर? खर तर ही एक कणकवलीच्या जनतेने माझ्यावर दिलेली जबाबदारी आहे. एक जनतेचा सेवक म्हणून किंवा जनतेचा एक विश्वस्त म्हणून या पदाकडे त्या ठिकाणी मी पाहतो. आणि याच्यासाठीची वाटचाल म्हणजे कणकवली नगरपंचायतीचं जे आर्थिक बजेट आहे दरवर्षीचं, हे जवळजवळ 58 कोटी रुपयाचं आहे. या 58 कोटी रुपयामधली असलेली विकासाची कामं म्हणजे येणारा जो आमदार खासदार निधी आहे, वेगवेगळ्या विविध योजनांमधनं येणारा जो निधी आहे, या निधीचा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी विनियोग करणं आणि कर्मचारी असतील, विकासाचे प्रश्न असतील, त्या त्या बजेटमध्ये त्या ठिकाणी केले जातील. पण आपण या शहरामध्ये काही एक महत्वाकांक्षी विकासाचे प्रकल्प घेऊन चाललेलो आहोत. माझ्या कणकवली शहराची नळपाणी योजना फार जुनी झालेली आहे. जवळजवळ 30 ते 40 वर्षापेक्षा अधिकचा काळ त्या कणकवलीच्या नळपाणी योजनेला झालेला आहे. आणि म्हणून कणकवली शहराला नवीन नळपाणी योजना त्या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणून तशा पद्धतीचा डीपीआर हा त्या ठिकाणी सुरू आहे. जवळजवळ 50 कोटी रुपये इतका खर्च त्या नळ योजनेवर अपेक्षित आहे. आणि तशा पद्धतीचा डीपीआर हा शहरामध्ये त्याचं सर्वेक्षण सुरू आहे आणि करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्याला अनुसरून किंवा त्याला लागूनच भुयारी गटार योजना, जो सगळा शहराच्या ड्रेनेजचा प्रश्न आहे, हे भुयारी गटार योजना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा सुद्धा डीपीआर बनवण्याचं काम सुरू आहे. आणि जे पावसाळी पाणी आहे, त्या पाण्याचा जो निचरा व्हायचा आहे, रेन हार्वेस्टिंग, याचं सुद्धा नियोजन त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. जवळजवळ या संपूर्ण नळपाणी योजना, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाण्याचे संपूर्ण नियोजन यावर जवळजवळ 120 कोटी रुपयाचं एक निधी हा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तो आणण्याचा एक त्या ठिकाणी प्रयत्न आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये एक भव्य असं नाट्यगृह व्हावं आणि म्हणून जवळजवळ 25 कोटी रुपये, 5 कोटी रुपये संपादनाला आणि 20 कोटी रुपये इमारतीला, अशा पद्धतीचं एक भव्य अद्ययावत नाट्यगृहाच्या संदर्भातली संकल्पना आहे. आणि त्याचबरोबर एक कणकवली शहरातले सगळे रस्ते पूर्ण काँक्रिटीकरण त्या रस्त्याचं व्हावं, मजबूतीकरण व्हावं. आणि म्हणून त्याच्यासाठी एक 25 कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे. असे अनेक शहरातले प्रमुख रस्ते आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्या रस्त्यावर त्या ठिकाणी काम व्हावं. आणि त्याचबरोबर एक शहरामधनं जो एक नॅशनल हायवेचा जो ब्रिज जातो, त्या उड्डाणपुलाच्या खाली जवळजवळ कणकवली शहरामध्ये 44 पिलर येतात. आणि या 44 पिलर मध्ये शहराचे सौंदर्यीकरण करणं, ब्युटिफिकेशन करणं आणि तशा प्रकारचा डीपीआर सुद्धा बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. काही निधी आपल्याकडे मंजूर झालेला आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, डीपीडीसीच्या माध्यमातून.
त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम म्हणजे फेज A1 ते फेज A8 अशा पद्धतीनं 8 टप्पे आम्ही त्या विकासाचे केलेले आहेत. कारण जवळजवळ 1.5 ते 2.25 किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे आणि म्हणून त्या उड्डाणपुलाखालची जागा स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 14 तारीखलाच या विकास कामांची जवळजवळ 14 विकास कामांची भूमिपूजन आहे. ही त्या ठिकाणी होणार आहे. कणकवली शहरामध्ये एक अद्ययावत अशा प्रकारची प्रसाधनगृह व्हावी ही त्या ठिकाणी मागणी आहे आणि ती त्या ठिकाणी मागणी पूर्णत्वास येणार आहे आणि म्हणून तशा प्रकारचं एक अद्ययावत प्रसाधनगृह सुद्धा कणकवली शहरामध्ये पहिल्या फेजमध्ये एकूण 3 तशा प्रकारचे आहेत. एक पहिल्या फेजमध्ये एक पहिलं एसटी स्टँडच्या समोर त्या ठिकाणी आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. त्याचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या शहराला ग्रामीण भागाच्या विभागाला सुद्धा विकासाला न्याय देण्यासाठी जवळजवळ आम्ही 1 कोटी रुपयाचं श्री स्वयंभू नमो उद्यान हे काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारची अनेक कामं कणकवली शहरामध्ये आम्ही हाती घेतलेली आहेत आणि येत्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये मी जे शाश्वत विकासामध्ये जसं नळपाणी योजना सांगितलं, भुयारी गटार योजना सांगितली, पावसाळी पाण्याचं निचऱ्याच्या संदर्भात आहे, तसं क्रीडांगण आहे, गार्डन आहे, त्याचबरोबर अग्निशमन केंद्र आहे आणि असे अनेक पूर्ण शहराचं सुशोभीकरण आहे. असे अनेक विषय घेऊन त्या ठिकाणी आम्ही कामाला लागलेले आहोत आणि म्हणून या सगळ्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे जनतेचं तर सहकार्य त्या ठिकाणी हवं. त्याचबरोबर विरोधी पक्षाचं सुद्धा सहकार्य. निवडणूक संपलेली आहे. लोकांनी निकाल दिलेला आहे. आता आपण सगळेजण कणकवली शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आणि प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल, नगरपंचायत प्रशासन सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हे काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर काही निर्णय आपण करत आहोत. त्याच्यामुळे काही कठोर निर्णय आहेत. त्या कठोर निर्णयामुळे काही लोकांना त्या ठिकाणी याचं नुकसान होणार आहे. पण तरी सुद्धा त्या लोकांना पर्यायी जे काय आहेत ते पर्याय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. कारण कणकवली शहरामध्ये एक भाजी मार्केट आहे, एक व्यापारी संकुल आहे. ते सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न आहे. अनेक पार्किंग आहेत. ती झोन सुद्धा डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण कणकवली शहर हे या जिल्ह्यातलं एक महत्वाचं शहर आहे. एक व्यापारी केंद्र आहे. एक आध्यात्मिक धार्मिक एक केंद्र आहे आणि एक विकासाचं एक मॉडेल आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आज अनेक लोक जरी कणकवली शहराची लोकसंख्या 15-20 हजार जरी लोकसंख्या असली तरी या शहरावर हे तालुक्याचं जिल्ह्याचं महत्वाचं ठिकाण असल्यामुळे या शहरावर जवळजवळ 50 ते 60 हजार लोकांचा वावर दर दिवशी या शहरावर असतो आणि म्हणून त्यांच्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये शहरवासियांच्या आहेतच, पण या शहरावर अवलंबून असणारे जे इतर लोक आहेत त्यांना सुद्धा कणकवली शहराचा विकासाचा फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन आमचं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तशा पद्धतीची संपूर्ण या शहराची माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा हाती त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून मी कणकवलीवासियांना सांगतो की काही निर्णय करत असताना त्या ठिकाणी कठोर निर्णय करत असताना कुठेतरी काहींची मनं त्या ठिकाणी दुखू शकतात किंवा कुठेतरी संदेश पारकर व्हिलन असल्यासारखं म्हणजे खलनायकाच्या भूमिकेत कदाचित कधीतरी दिसेल, पण याच्यामध्ये ज्या लोकांचं नुकसान होणार आहे त्यांना त्या ठिकाणी पर्यायी मार्ग देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे आणि कणकवलीच्या विकासाच्या प्रक्रियेत कोणाचंही नुकसान न होता सगळ्यांना विश्वासात घेऊन या शहराचा कसा विकास त्या ठिकाणी समन्वय साधून विकास कसा करता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा त्या निमित्तानं राहणार आहे. म्हणजे तुमच्या समोर हा विजन आहे आणि निश्चित स्वरूपात कणकवलीचा हा विकास आपण करणार आहात कारण तुमचा त्याच्यामध्ये अनुभव आहे आणि या माती आणि माणसांची तुमचं एक घट्ट नातं आहे, त्यामुळे तुम्ही तो विकास करू शकाल. भाई कसं असतं की शेवटी पुढची पण एक राजकीय वाटचाल असते. आपण जसे एक लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम आहात तसे पण राजकीय संघटक म्हणून असे देखील उत्तम आहात. त्यामुळे तो संदेश भाई प्रत्येकालाच हवा असं वाटतं, प्रत्येक राजकीय नेतृत्वांना किंवा अनेक पक्षांना वाटतं. भाई नेमकी आता पुढची भूमिका काय असणार राजकीय अशी? खर तर गेली 35-36 वर्ष या मी सामाजिक आणि राजकीय जीवनात त्या ठिकाणी कार्यरत आहे. खर तर या नगरीचा मी 10 वर्ष सरपंच होतो कणकवली जेव्हा ग्रामपंचायत होती त्यावेळी मी सरपंच होतो. त्याच्यानंतर कणकवली शहराचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान याच कणकवली मतदारांनी नागरिकांनी मला दिला. 2003 मध्ये मी कणकवली शहराचा पहिला नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालो. नगरपंचायत
ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं आणि 2003 मध्ये ही निवडणूक झाली. आणि या 2003च्या निवडणुकीमध्ये मी पहिला नगराध्यक्ष, कणकवलीचे पहिला नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणून त्या ठिकाणी लोकांनी मला ती जबाबदारी दिली. म्हणजे 10 वर्ष मी सरपंच होतो, 5 वर्ष मी नगराध्यक्ष होतो आणि आता जवळजवळ 15-16 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा ही जबाबदारी कणकवली शहरवासींनी जी विश्वासाने एक जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, पुन्हा त्यांनी मला या नगरीचा नगराध्यक्ष केलेला आहे. जोपर्यंत ही नगराध्यक्ष पद म्हणून ही जबाबदारी माझ्याजवळ आहे, तोपर्यंत मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या कार्यातनं त्या ठिकाणी करणार आहे. खरं तर जसं तुम्ही म्हणालात, की अनेक वर्षाचा राजकीय अनुभव, सामाजिक अनुभव हा माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी अनेक सत्ता, राजकीय सत्तांतर बघितली. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बघितले, आमदार बघितले, मंत्री बघितले आणि त्यांच्याबरोबर राहून मी भरपूर या सगळ्या जिल्ह्यांच्या अनेक प्रश्नांची जाण मला आहे. म्हणजे माझ्या जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न काय? या जिल्ह्यामध्ये नेमका त्या ठिकाणी जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, तर नेमकं काय करायला पाहिजे? याबाबतची थोडासा अनुभव आहे, माहिती आहे आणि तुम्ही जसं म्हणाल, की प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याची धमक किंवा ती धाडस किंवा ती हिंमत ही त्या ठिकाणी माझ्यामध्ये आहे. ती माझ्या रक्तातच आहे आणि त्या नेतृत्वाला किंवा तो एक सामान्य माणसाचा आवाज म्हणून जनतेनं त्याचा सातत्यानं स्वीकार केलेला आहे. आणि संदेश पारकरांचं म्हणजे संघटनात्मक काम असेल, लोकांमध्ये असलेला लोकसंग्रह असेल किंवा अनेक केलेली आंदोलनं असतील, अनेक घेतलेले निर्णय असतील, या सगळ्यामध्ये मी गेल्या 30-35 वर्षातल्या राजकीय सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. आणि त्यामुळे मला त्या ठिकाणी आजही माझ्यामध्ये जी एक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते, याला कारणच या जिल्ह्यातली जनता आहे. कारण त्यांनी तीच खरी माझी शक्ती आहे किंवा ताकद आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मला परत परत त्या ठिकाणी एक म्हणजे या सगळ्या संघर्षाच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात किंवा या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याच्या संदर्भात एक भूमिका घेण्याचं मी ठरवतो आणि त्यावेळी जनतेकडनं तितकाच प्रतिसाद, सिंधुदुर्गवासियांकडनं तो प्रतिसाद मिळतो आणि म्हणून कुठेतरी सातत्यानं आपण काहीतरी काम करावं या सगळ्या ह्याच्यामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये. एक त्या ठिकाणी प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि म्हणून तीच खरी अर्थानं माझी जनतेची जे आशीर्वाद आहे, प्रेम आहे, जे विश्वास आहे, हीच खरी त्या ठिकाणी माझी शक्ती राहिलेली आहे. आणि म्हणून त्याचाच विचार करून मी सातत्यानं कार्यरत असतो आणि म्हणून माझ्याकडे आज ठीक आहे, एक नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. म्हणून मी अनेक स्वप्न घेऊन त्या ठिकाणी काम करतोय. कधीतरी ती सत्यात उतरली तर त्याचा फायदा जिल्हावासियांना नक्कीच त्या ठिकाणी होईल. तर माझा प्रश्न असा होता, की पुढची एखादी राजकीय वाटचाल अशी काय असणार आहे? खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये आम्ही शहर विकास आघाडी करून सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय म्हणून शहर विकास आघाडी निर्माण केलेली होती आणि सगळ्या नेत्यांनी त्याच्यामध्ये फार मदत केली. खरं तर आता जो मी मगाशी म्हणालो, की आर्थिक बजेट नगरपंचायतीचं 58 कोटी रुपयाचं आहे. पण त्या 58 कोटी रुपयामध्ये कणकवली शहराचा जो शाश्वत विकास आहे तो होऊ शकत नाही. आणि म्हणून जर तो निधी मोठ्या प्रमाणात जर शहरामध्ये आणायचा असेल, तर केंद्र सरकार, राज्य सरकार या सत्तेचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि म्हणून काही निर्णय योग्य वेळी योग्य अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. कारण शेवटी आपण एक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामध्ये कणकवली शहराचा विकासाची मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून जर ती जबाबदारीला न्याय द्यायचा असेल, तर काहीतरी निर्णय कुठेतरी आपल्याला सत्तेच्या मधनं निधीचा वाटा कसा त्या ठिकाणी मिळेल, याच्यासाठीचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून अशा वेळी काही योग्य निर्णय त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि म्हणून तो निर्णय लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करून कणकवली शहराच्या विकासाला जास्तीची ताकद कशी मिळेल आर्थिक निधीच्या माध्यमातून आणि कणकवली शहराचा विकास कसा होईल, हा एक प्रयत्न त्या निमित्तानं आहे. हे होते संदेशभाई पारकर, नगराध्यक्ष कणकवलीचे. त्यांनी सांगितलं की आपली वाटचाल देखील असेल, योग्य तो निर्णय आपण घेऊ. कणकवलीच्या विकासासाठी जो काही निर्णय घ्यावा लागेल तो ते घेणार आहेत. असो, जेव्हा ते घेतील त्यावेळेस त्याचा विचार करू. परंतु आज तरी त्यांचा जे निर्धार जो आहे, त्यांचा जो निश्चय आहे, त्या निश्चयाला सलाम करावा सारखा आहे की या कणकवलीला
राज्यभरामध्ये चांगलं शहर म्हणून आपण नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वांगीण विकासाचा त्यांनी घेतलेला ध्यास ते करणार आहेत, अशा पद्धतीने त्यांनी निर्धार घेतलेला आहे. आणि त्यांचा वाढदिवस जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा.